तर मंडळी, मागच्या ब्लॉगमध्ये मुंबई टू वेरावल हा प्रवास केला, पण त्या दरम्यान काय काय गोष्टी घडल्या जर तुम्ही बघितल्या नसतील पण नक्की बघायला विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आज आहे डे 1 सोमनाथ आणि एका दिवसामध्ये आपण सोमनाथमध्ये कोणते कोणते ठिकाणी फिरू शकतो तर ते आज बघणार आहोत. तर असाच ब्लॉग कंटिन्यू ठेवा आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात करणार आहोत. बोला हर हर महादेव. मंडळी, आपण जेव्हा सोमनाथ मंदिर व्हिजिट करायला जातो तेव्हा आपल्याला 2 सोमनाथ मंदिर लागतात. पहिला आहे ओल्ड सोमनाथ मंदिर आणि दुसरं आहे न्यू सोमनाथ मंदिर. तर आपण पहिलं व्हिजिट करणार आहोत ओल्ड सोमनाथ मंदिर, कारण का 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिलं ज्योतिर्लिंग आहे ते ओल्ड सोमनाथ मंदिर आहे आणि ह्या मंदिराची पुनर्स्थापना अहिल्याबाई होळकर यांनी केली. बघत आहोत हे ओल्ड सोमनाथ मंदिर आहे जिथे कॅमेरा मोबाईल अलाउड आहे, सो तुम्ही यूज करू शकता. तर मंडळी, आम्ही ओल्ड सोमनाथ मंदिराचे दर्शन घेऊन आता चाललोय आम्ही न्यू सोमनाथ मंदिरात आणि या भर दुपारी आम्ही निघालो आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे खूप ऊन आहे आणि तुम्हाला मंदिराच्या आत जायच्या आधी तुम्हाला तुमचे सगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आणि शूज चप्पल सगळे सबमिट करावे लागेल, त्याशिवाय तुम्हाला आत जाता येत नाही. सोमनाथ मंदिराचे दर्शन झाल्यावर तुम्ही इथे सुंदर समुद्राचा व्ह्यू पाहू शकता. नमस्कार मंडळी, सो आता आम्ही आलो आहोत गोलकधामाला. सो गोलकधामाचं वैशिष्ट्य हे आहे की तुम्हाला वैशिष्ट्य पाठी दाखवतो. हे बघा, श्रीकृष्णाचं मंदिर बघितलंच. इथे इथे कोण आहे? ये कहाँ से आई? कहाँ से आहे तू? पीछे पीछे. सो श्रीकृष्णाचा मूर्ती तुम्ही बघितलं असेल. याचं वैशिष्ट्य हे आहे की हे आहे श्रीकृष्णाची समाधी गोलकधाम. तुम्ही बघू शकता ह्या पूर्ण हा मेन गेट आहे जिथे हे सगळे मंदिरं अवेलेबल आहेत. तिथे तुम्ही बघू शकता, तिथे लिहिलंय सगळे मंदिराचे नावं. तर आता एका मंदिरमध्ये एवढे सगळे कसे मंदिर आले ते आता आम्हाला बघायचं आहे. सो लेट्स गो. तर गाईज, आम्ही आता आलो आहोत गीता मंदिरमध्ये. सो गाईज, आता आम्ही आलो गीता मंदिरात. तुम्ही बघू शकता मोठं हे असं मंदिर आहे. म्हणजे मी इमॅजिन पण नाही केलेलं की सोमनाथला म्हणजे सोमनाथच्या आसपासच आहे, ऑलमोस्ट अंडर 10 किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये. आणि सगळे गीतेचे अध्याय लिहिले प्रत्येक पिलरवर. ओ माय गॉड, अष्टाध्याय, सप्ताध्याय. म्हणून ह्या मंदिराचं नाव गीता मंदिर आहे. हा, टोटल किती आहे तिकडे लास्टला? म्हणजे पूर्ण 18 अध्याय जेवढा मला माहिती आहे. भगवद्गीतेत 18 अध्याय, तर 18चे 18 अध्याय लिहिले ते 1 2 3 4 5 6 7 8 14 15. ओके, इथे पण 2 आहे, मंदिराच्या बाजूला पण 2 आहे. म्हणजे असं करून 18 अध्याय, गीतेचे 18 अध्याय संस्कृत शब्दात लिहिले, म्हणून हे मंदिराचं नाव गीता मंदिर. आणि तिथे मूर्ती श्रीकृष्णाची. बलदेवची गुफा. हे आहे श्रीकृष्णाचे मोठे भाव बलराम यांची मंदिर असं बोलू शकतो ना आपण, गुफा यांचं. आणि आतमध्ये गुफा आहे. आणि हे बोलू शकतो आपण त्यांचे पादुका आणि शिवलिंग. इथे टुरिस्ट गाईड होता आणि ते बोलले की इथे बलदेवजीने बोलते ना समाधी घेतली, तिथून हे पाताळ लोक गेले, कारण बलदेवजी हे काय ते बोलते आपल्या शेषनागचे अवतार आहे म्हणून. लक्ष्मीनारायण मंदिर. सो गाईज, आता आम्ही आलोय लक्ष्मीनारायण मंदिरात. तुम्ही बघू शकता इथे वरती प्रत्येक श्रीकृष्णाचा अवतार मेन्शन केलाय. ते बघ, इथून मेन्शन केलंय वरा अवतार, नारायण, नर आणि नारायण, दत्तगुरु, म्हणजे प्रत्येक अवतार मेन्शन केलंय. वामन अवतार. मस्त असं मंदिर एक भव्य बांधलंय, सिरियसली. ओ माय गॉड. आहे समोर एक चांगली लक्ष्मीनारायणची बोलते ना दोघे मूर्ती.
आपण आलोय बनारसला, काशी विश्वनाथ मंदिरात. प्रियंका खुश. प्रियंका, जाऊन या तुम्ही काशी विश्वनाथ मंदिरात. गाईज, आणि आता तुम्ही बघू शकतात हे आहे श्रीकृष्ण चरण पादुका. इथेच यांनी चरण पादुका स्वतःचे एक बोलू शकतात ना, एक ठेवलेले समाधी घ्यायच्या आधी. आता आपण पुढे गोलकधामला चाललोय, जिथे श्रीकृष्णांनी समाधी घेतली. त्याआधी मी दाखवतो मस्त एक बोलतो ना संगम इथे. गाईज, आणि तुम्ही बघू शकताय सुंदर असं दृश्य. हे अजून काय नाही तर त्रिवेणी संगम आहे, जे सध्या सुकलंय, पण पावसाळ्यात हिवाळ्यात तुम्ही आला तर मस्त भरभराट दिसले असतील. आणि हे पूर्ण असं बोलतं ना, सगळे लक्ष्मीनारायण मंदिरच्या समोरच आहे. गार्डन मस्त या लोकांनी बनवलंय. एकदम अट्रॅक्टिव्ह अशी शिवपिंडी आहे, खूप मोठी. आणि त्याच्यावरचं नाव तू बघा किती मोठं आहे. हो, मला खूप अट्रॅक्टिव्ह वाटले मला. आणि हे एक प्रकारचं खूप हिडन जिम असं आपण बोलू शकतो. आता सध्या हे मंदिर बंद आहे. तो मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत बाणगंगाला. या प्लेसला बाणगंगा बोलतात. हे बघू शकता समुद्र, आणि इथे आहे 2 शिवलिंग, तिसरा आहे पाटे. या जागेचं वैशिष्ट्य म्हणजे 2 शिवलिंग आहे. आणि इथे बोलतात समुद्रातच हे शिवलिंग बोलतात ना, विलेन टाईप. याचं वैशिष्ट्य हे आहे, या जागेला बाणगंगा यामुळे बोलतात कारण इथून वीर बाली, ज्याने श्रीकृष्णाच्या पायाला बाण मारलेला, तो इथून मारलेला, तो लागलेला भालका तीर्थला. आणि मग समाधी घेतलेली गोलकधामला, जिथे आता आम्ही तुम्हाला दाखवलं, जिथे लक्ष्मीनारायण मंदिर, पादुका वगैरे ठेवले. सो आता आम्ही जातोय मस्त समुद्राचा व्ह्यू एन्जॉय करायला आणि शिवलिंगावर फोटो काढायला. गाईज, आता आम्ही बाणगंगाच्या जवळ आलोय. तुम्ही बघू शकता इथे आम्हाला आधी वाटलेलं हे काय ते रेती आहे, पण इथे दगड आहे. असा दगडावर नीट जायला लागेल, नाही तर स्लिप होण्याचे जास्त चान्सेस आहे. हो ना प्रियंका? सो आता आपण जाऊया आणि तुम्हाला जवळून तो दोघे शिवलिंग दाखवतो. सो गाईस, हे एक पिंड आहे. फायनली आम्ही पोहोचलोय, पण इथे मी थोडंसं ना सावकाश यावं लागतं. खूप स्लिपरी आहे. सो फायनली गाईज, मस्त शिवलिंग आहे आणि याला मी जल वाहतोय. आराम. प्रियंका सांभाळून. मस्त पाणी वाहते प्रियंका. सो गाईस, फायनली आम्ही दोन्ही पिंडीच्या पाया पडले. एक पिंड आहे आणि त्या साईडला एक पिंड आहे. ती थोडीशी जवळ आहे आणि ही थोडी आतमध्ये. आणि गाईस, समुद्र बघा, खवळणारा समुद्र. आणि पूर्ण पॅन्ट बसले बघ. पाण्याचा इतका जोर आहे ना, असं मागे पुश करतोय, म्हणजे खूपच जास्त झालं. जोश आलाय. प्रियंकाला बघा, पूर्ण तिची पॅन्ट भिजली आहे. आता तुम्ही बघा, मी एक शॉट काढतो. ओम नमः शिवाय. प्रियंका बोल, हर हर महादेव. हर हर महादेव. जोरात बोल. महादेव. चलो. सो फायनली बाणगंगाला झालं आमचं दर्शन. आता आम्ही कुठे चाललोय? कुठे चाललोय? भालका तीर्थला. स्लिपरी आहे गाईस, दगड लय स्लिपरी आहे. हळूहळू चाल, नशीब सनसेटच्या आधी ते आलो आणि हा व्ह्यू एन्जॉय केला ना. हो, कसं वाटलं तुला हे 2 दिवस? ही मजा आली. क्या बात कर रही है, हे मजा येणारच. समुद्रामध्ये स्विमिंग असतं, तिकडे मजा येते. जसं कुणकेश्वर. जसं की आपलं गाव कुणकेश्वर. पण तिकडे गेले, पण समुद्रामध्ये गेलोच नाही ना. हो,
आता नेक्स्ट टाइम जाऊ. हा बघ खेकडा. कुठे खेकडा? सो गाईस मजा आली फायनली. आणि पूर्ण भिजले. हे बघा हे बघा, याचे सगळे कपडे भिजले आणि माझे पाय भिजलेत. बापरे, दिवस- आणि पूर्ण असं चेहरा वगैरे भिजून काढले. हे आमच्या दिवसातले तिसरे कपडा आहे जो भिजला आहे. कारण सकाळचे कपडे ट्रॅव्हलिंगचे कपडे धुवायला गेले, दुपारचे कपडे घामाघूममुळे धुवायला गेले आणि आता आम्ही या समुद्रामुळे धुतले आमचे कपडे. वाव. खूप छान. ह्याला काहीतरी आता मलिक जे आमचे ड्रायव्हर आहे ते बोलले की हे ब्रह्मकुमारी आहे. इथे ब्रह्मकुमार लोक निवासस्थान करतात. आता ब्रह्मकुमारीचं स्थान आहे. ओके. त्याचं शिवलिंग आहे. ते शिवलिंग फॉर्म मध्ये आहे आणि खूप छान आहे. हो ना, खूप मोठं. एक नंबर आहे. सो आता आम्ही आलोय बालका तीर्थ मंदिरला. गाईला हात लाव. गाईला काय बोलते? हात लाव. मला शिंगा वगैरे मारेल तो. मी रिस्क नाही घेऊ शकत. शिंगच नाही गाईला. प्रियंका बघते, प्रियंका खतरो के खिलाडी. गाईला हात लावायचं. हा. प्रियंका आपल्याला द्वारका पण करायचंय. शाबूत राहशील ना? बस बस बस. घाबरली. कॅमेरा. बाय बाय. आता आम्ही आलोय भालका तीर्थला. सो ह्याची गोष्ट अशी आहे की इथे श्रीकृष्णाला बाण लागलेला बाणगंगेतून आणि इथे श्रीकृष्ण भालका तीर्थ मधून गोलकधामला चालत गेले बाण लागल्यापासून आणि तिथे तिथे हे घेतलं काय ते समाधी घेतली. सो आता आम्ही जातो भालका तीर्थला. वाव, ओ माय गॉड. हे बघा एक नंबर आहे हा दृश्य. हो, झाड बीड मस्त लावलंय असं आणि मंदिर पण मस्त असं सजवलंय. खरं गाईस हे सिरियसली एक नंबर बनवलंय बालका तीर्थ. प्रियंका कसं वाटलं तुला बालका तीर्थ? पहिलं मला जाऊ दे तरी. अरे पण ऍज अ आउटर साइड कसं आहे? छान आहे वगैरे. म्हणजे मला ना हे बघून मुंबईचे इस्कॉन मंदिर आठवलंय. सो गाईस तुम्ही बघू शकता इथे बालका तीर्थ मंदिर. तिथे श्रीकृष्णाला बाण लागलेला. बोलतो ना, एक मला आज खूप भावुक फील झालं की मी काहीतरी नक्की केलं जे मी चांगले कर्म केले असेल की ज्यामुळे श्रीकृष्णाचे जे बोलते ना एंडिंग डेज ते मी सगळं मंदिर त्यांचे स्थान सगळं फिरू शकलो. कारण लोक इथे सोमनाथला येतात फक्त शिवलिंगचे दर्शन घेऊन जातात, पण आम्ही बोलतो ना नशीबवान शिवलिंग केलं, गंगेश्वर धाम केलं आणि आता श्रीकृष्णाचे जिथे जिथे त्यांचे शेवटचे पावलं होते तिथे आम्ही सगळीकडे व्हिजिट करून आता आमची सोमनाथची जर्नी एंड होते. सो वी आर फिलिंग व्हेरी म्हणजे मला खूप भावुक फील कारण मला बोलते ना मला आवडतात माझे श्रीकृष्ण वासुदेव. सो मी हे बघून खूप त्यांचे जे आता बालका तीर्थमध्ये जे त्यांचं स्थान आहे ना ते पण तशाच स्थानमध्ये जसं तुम्ही मूवीज आणि सिरियलमध्ये झाडात बघितले असेल असं झोपताना त्याच पायात तीर लागलेलं आणि तशाच ह्याच्यात ते बसलेत. ही होती आमची सोमनाथ जर्नी. बाय. डे 1 हे सोमनाथचे प्लेसेस प्लस दीवही आम्ही कवर केलेला. दीवचा ब्लॉग आपला नेक्स्ट येणारच आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाय बाय.